सातपूरमध्ये शेकडो वर्षांची परंपरा जपणारी भवानी माता यात्रा यंदाही मोठ्या उत्साहात पार पडली। मंगळवार दिनांक 19 रोजी सायंकाळी अर्धनारी नटेश्वराच्या वेशात गणेशाने 12 गाड्या ओढण्याची परंपरा नेहमीप्रमाणे जल्लोषात साजरी करण्यात आली। वेशीवरील मारुती मंदिर, वेताळबाबा मंदिर आणि भवानी माता मंदिरात विधिवत पूजा करून सोहळ्याची सुरुवात झाली। त्यानंतर त्र्यंबक रोडवर एकमेकांना जोडलेल्या 12 गाड्या पारंपरिक वाद्यांच्या गजरात ओढण्यात आल्या। जय भवानीच्या घोषांनी परिसर दुमदुमून गेला, तर ढोल ताशे, पारंपरिक नृत्य आणि भव्य मिरवणुकीमुळे वातावरण भक्तिमय झाले। या भव्य सोहळ्यात छत्रपती संभाजी महाराज यांची प्रमुख उपस्थिती लाभली। आयोजकांच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। यावेळी आमदार सीमा हिरे, माजी महापौर दशरथ पाटील, महापौर हिमगौरी आयर आडके, उपमहापौर विलास शिंदे तसेच नगरसेविका इंदुबाई नागरे, नगरसेवक निवृत्ती अण्णा इंगोले, नगरसेवक अमोल पाटील, नगरसेवक बाळा निकळ, नगरसेविका सविता काळे, नगरसेविका सोनाली बंदुरे, नगरसेविका नैना जाधव, नगरसेविका मानसी शेवरे, नगरसेविका अंकिता शिंदे, नगरसेवक समाधान देवरे, नगरसेविका माधुरी बोलकर, माजी नगरसेविका दीक्षा दीपक लोंडे, नगरसेविका सुवर्णा मटाले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। तसेच सामाजिक कार्यकर्ते रवी काळे, योगेश गांगुर्डे, मायाताई काळे, भिवानंद काळे, काळू काळे, शिवाजी काळे, निलेश बंदुरे, विक्रम नागरे, धीरज शेळके, प्रेम पाटील, प्रताप काळे, निलेश जाधव आदींनी उपस्थिती दर्शवली। दरम्यान सातपूरच्या भूमिपुत्र व ठाणे महानगरपालिकेतील सहाय्यक आयुक्त पदावर विराजमान झालेल्या सोनल शिवाजी काळे यांचा विशेष सत्कार करण्यात आला। यावेळी सातपूर गाड्या यात्रा उत्सव समितीचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज गुढीपाडव्याच्या आणि महाराष्ट्र नववर्षाच्या दिनाच्या निमित्ताने आपल्याला सर्वांना शुभेच्छा देऊ। आज सातपूरमध्ये इथं आवर्जून इथं उपस्थित नाशिकचे उपाध्यक्ष, नगरपालिकेचे उपमहापौर माननीय विलासरावजी शिंदे, इथं उपस्थित नवनिर्वाचित सर्व नगरसेवक, नगरसेविका, ज्यांनी माझ्याबद्दल कौतुक केलं आणि नेहमी करत असतात, ते पत्रकार लक्ष्मण गाठोड, या यात्रेच्या तुमची यात्रेला काय म्हणतात, तुमच्या बॉडीचे अध्यक्ष माननीय भरत गाठोड, त्यांचे सर्व सहकारी, सन्माननीय विचारमंच व उपस्थित सर्व सातपूरचे, नाशिकचे ग्रामस्थ आणि शहराचे बंधू भगिनी, मी जास्त वेळ काही घेणार नाही आहे, पण मला पूर्वीच एकदा लक्ष्मण गाठोडनी या कार्यक्रमाला यायला आग्रह केला होता। तुमच्या उत्साहात साजरा होण्यासाठी मला विनंती केली होती, पण काही कारणास्तव येऊ शकलो नाही, मग मला शाहीराजेंना पाठवावं लागलं। पण यावेळी निश्चित ठरवलं होतं की आपण ह्या वर्षी याचं, ही जुनी परंपरा आहे, 12 गाड्यांचं जे तुम्ही त्याला काय म्हणतात, 12 गाड्यांचं ओढतात, 12 गाड्यांचा ओढण्याचा जो कार्यक्रम आहे, ही अनेक वर्षापासून सातपूर हे शहरात गेलं असलं तरी आपली जुनी परंपरा, आपली जुनी प्रथा हे टिकून ठेवलेलं आहे। आणि खऱ्या अर्थाने आपली संस्कृती जर जपायची असेल तर जुनी परंपरा, जुन्या प्रथा या सांभाळणं गरजेचं आहे, जपणं गरजेचं आहे। तरच आपण याच्या पुढं महाराष्ट्र खऱ्या अर्थाने सुसंस्कृत महाराष्ट्र, सांस्कृतिक महाराष्ट्र, महाराष्ट्राची वेगळी ओळख हे जपू शकतो।
पण सातपूरच्या सर्व ग्रामस्थांचं, शहरातल्या सर्व सातपूरच्या लोकांचं मी मनापासून कौतुक करतो, मनापासून तुमचं अभिनंदन करतो. ही परंपरा ज्या पद्धतीने आपण जपली आहे ही अबाधित ठेवण्यासाठी आपण जे जे काय लागेल, जे जे काय आमच्याकडे सुद्धा काही सहकार्य लागत असेल तर निश्चित आपण सांगा. आणि मी मनापासून खुश आहे की माझ्यासाठी सुद्धा एक वेगळा अविस्मरणीय प्रसंग असणार आहे. असे 12 गाड्या ओढण्याचा कार्यक्रम मी कुठेही ऐकलं नाही, कुठं पाहिला नाही. पण मी जास्त वेळ न घेता सगळ्यांना गुढीपाडव्याच्या नवीन वर्षाच्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. आणि भारत घाटोळ आणि त्यांच्या सर्व सहकार्यांना मी मनापासून कौतुक करतो, त्यांचं अभिनंदन करतो, शुभेच्छा देतो सर्वांना. सांगतो जय हिंद, जय महाराष्ट्र. साजरा होतो आपल्या परंपरेप्रमाणे करतो, परंतु आपल्या परंपरेसाठी माननीय संभाजी महाराज यांनी सातपूर येथे हा जवळजवळ 1707 सालापासून आज आलेली ही परंपरा आहे. हा 12 वर्षांचा आमचा निगळ घराण्याला तो मान असतो आणि त्या इथपर्यंत आमचे सर्व पिढ्यानपिढ्या वगैरे, पण ती परंपरा आम्ही काही खंडित होऊन दिली नाही. ह्या परंपरेच्यासाठी आपण सर्व नागरिक, सर्व माध्यमिक, आपले मीडिया, तसेच पोलीस डिपार्टमेंट, आयुक्त, सर्व कार्यकर्ते, तसेच सर्व नगरसेवक, सर्व विभागाचे नगरसेवक यांचाही मी आभार मानतो. अशा एक कार्यक्रमामध्ये आमच्या सीमाताई हिरे, सर्व सन्माननीय नगरसेवक, नाशिकचे माजी महापौर माननीय दशरथ अप्पा पाटील, नाशिकचे सन्माननीय उपमहापौर विलासअण्णा शिंदे, त्याचबरोबर इथे थोड्या वेळापूर्वी उपस्थित असलेल्या सन्माननीय महापौर हिमगौरीताई आडके, या सर्वांचे मी ग्रामस्थांच्या वतीने तसेच जत्रा उत्सव समितीच्या वतीने मी सर्वांचं स्वागत करतो. तुमची परंपरा आहे, गेल्या शेकडो वर्षांपासून आम्ही सर्व सातपूरकर एकोप्याने, एका जीवाने 18 पगड जाती सर्व एकत्र येऊन हा उत्सव साजरा करत असतो. हा उत्सव साजरा करत असताना या गावाचं शहरीकरण झालं आहे, परंतु शहरीकरण झाल्यानंतरही आम्ही पण टिकवलं आहे. असताना आपल्या सर्वांचं सहकार्य लाभलं आहे. या शहरामध्ये, या गावाचं शहर होताना शहराच्या आजूबाजूच्या खेड्या, शहराचं इंडस्ट्रियलायझेशन झालं, शहरीकरण झालं. हे सर्व होत असताना आजूबाजूच्या जिल्ह्यावरून, तालुक्यावरून लोक आले, इथे रहिवासी झाले, तेही आमचे सातपूरकर झाले. त्या सर्वांच्या सहकार्याने आजपर्यंत शेकडो वर्षाची परंपरा आम्ही अखंडपणे चालवत आलेलो आहोत. आमचे सर्व आयोजक, आमच्या सर्व कमिटी सदस्य या सर्वांनी उत्साहाने हा उत्सव पुन्हा त्याच जोमाने, त्याच ताकदीने साजरा करत आहोत. इथे उपस्थित असलेले सन्माननीय छत्रपती शिवाजी महाराजांचे 13वे वंशज छत्रपती युवराज संभाजीराजे, मी यांचा सर्व ग्रामस्थ, सर्व जत्रा उत्सव कमिटी तसेच नाशिक महानगराच्या वतीने मी पुनश्च एकदा खूप सारं स्वागत करतो. थांबतो. धन्यवाद. लोकशास्त्र न्यूज साठी बंटी आढाव, सातपूर.